पाहत असलेल्या पोलीस राऊंड न्यूजने जळगाव येथील मयत पंढरीनाथ धोंडू धांडे यांच्या मालमत्तेला परस्पर वारस लावल्याची बातमी प्रकाशित केल्यावर शहरातील अनेकांचे धाबे दणाणले असल्याचं समजते। यावरून मयत व्यक्तींच्या मालमत्तेला परस्पर वारस लावून तिची विल्हेवाट लावणारी टोळी सक्रिय असल्याचं समजते। याबाबत सविस्तर वृत्त असं की नगर भूमापन अधिकारी जळगाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीवरून दैनिक दिव्य मराठी वृत्तपत्राने प्रकाशित केल्यानुसार मयत पंढरीनाथ धोंडू धांडे यांचे मृत्यूनंतर बेकायदेशीरपणे रत्नाबाई वासुदेव पाटील नामक महिलेने मयत वासुदेव धांडे यांना आपणच वारस असल्याचं सांगितलं। ज्या दस्तऐवजावरून दिनांक 7 जुलै 2025 रोजी अर्जान्वये भासवले आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी खात्री करून रत्नाबाई पाटील यांची वारस म्हणून नोंद केली। त्या अर्जासोबत जोडलेले पुराव्याचे कागदपत्रांची चौकशी होणे गरजेचे व खूप महत्त्वाचे असून पुढे जी नोंद नगर भूमापन अधिकारी जळगाव यांच्याकडील आदेश क्रमांक नगर भूमापन अधिक 42/ब पुनर्विलोकन आदेश सिटी सर्वे नंबर 6106/2026 दिनांक 22 एप्रिल 2026 अन्वये मौजे जळगाव विस्तारित येथे सिटी सर्वे नंबर 6106 याकरिता माननीय तहसीलदार जळगाव यांनी निर्गमित केलेला क्रमांक जमीन 1/42/ब सनदकावी 237/2025 दिनांक 10 नोव्हेंबर 2025 चे 42 चे आदेशात नमूद असलेले नाव श्री पंढरीनाथ धोंडू धांडे मयत यांचे वारस रत्नाबाई वासुदेव पाटील हे नाव सदोष चुकीचं असल्याचं आढळून आल्याने त्या अन्वये घेण्यात आलेली फेरफार नोंद क्रमांक 33/015 दिनांक 22 जानेवारी 2026 ची नोंद रद्द करण्यात आली आहे। परंतु हा प्रश्न इथे संपत नाही, तर येथूनच संशयाची सुई अनेकांकडे जात असून विचारांना भेदणारे प्रश्न समोर येत आहे। या प्रश्नांची सुरुवात अशी होते की प्रश्न क्रमांक 1, रत्नाबाई वासुदेव पाटील ही महिला कोण व ती कुठली? प्रश्न क्रमांक 2, संबंधित विभागाने मयत धांडे यांना वारस लावलेल्या रत्नाबाई वासुदेव पाटील यांची कोणत्या अधिकृत कागदपत्रांच्या आधारे वारस म्हणून नोंद केली? त्या कागदपत्रांची फेरफार तपासणी होणे गरजेचे आहे का? प्रश्न क्रमांक 3, रत्नाबाई वासुदेव पाटील यांचा या सक्रिय टोळीतील बोलविता धनी कोण? प्रश्न क्रमांक 4, वारस रत्नाबाई पाटील या मूळ कुठल्या आहेत व त्यांनी सादर केलेले कागदपत्र हे सत्य की बनावट? प्रश्न क्रमांक 5, रत्नाबाई पाटील यांना वारस नोंद कामी जळगाव कुणी आणले? प्रश्न क्रमांक 6, रत्नाबाई पाटील जर मयत धांडे यांचे वारस नसतील तर त्या कुणाच्या हिमतीने आणि कुठल्या प्रलोभनामुळे रत्नाबाई पाटील एवढी मोठी जोखीम स्वीकारायला तयार झाल्या? या मागील हेतू काय? यासह मालमत्ता धारकांना हादरवून सोडणारी बाब म्हणजे मयत व्यक्तीच्या मालमत्तेला परस्पर वारस लावल्या मागील सक्रिय असलेल्या टोळीमध्ये खासगी व प्रशासनातील किंवा सामाजिक व राजकीय स्तरावरून कोण लोक सहभागी आहेत? याआधी असे प्रकार झाले आहेत का? मयत लोकांच्या मालमत्तेस परस्पर वारस लावून त्यांचे व्यवहार केले गेले आहे का? हा सर्व प्रकार समोर येण्यासाठी रत्नाबाई वासुदेव पाटील या महिलेचे समोर येणे गरजेचे आहे। रत्नाबाई वासुदेव पाटील ही महिला समोर आल्यास अनेक नावे उघडकीस येऊन मयतांच्या मालमत्तेची परस्पर वारस लावून विल्हेवाट झाली आहे का? तसेच विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होऊन त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कठोर गुन्हे दाखल होऊ शकतात व इतर मालमत्ता धारकांची मालमत्ता वाचू शकते। यासाठी नगर भूमापनसह पोलीस व महसूल विभागाने यात पुढाकार घेणे गरजेचे आहे। पोलीस राऊंड या घटनेच्या मुळापर्यंत नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे। नाशिक येथून पोलीस राऊंड न्यूजचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट, जळगाव, महाराष्ट्र।